झटपट पटापट अजून एक रिव्हिजन सेशन तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. एक्झाम जवळ आल्यात बाळांनो, अभ्यासाला लागा. सेशनचं नाव आहे इंडायसेस अँड क्यूब रूट्स. इंडायसेस आणि क्यूब रूट्स हे वाला आपलं सेशन आहे. याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं होतं, अगदी 10 मिनिटात रिवाइज करणार आहेत बरं का. पूर्ण चॅप्टर अभ्यास झालेला असेल म्हणून हे रिव्हिजन सेशन बघा. ओके, तर याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये काय काय पाहिलेलं आहे 10 मिनिटातच बघायचं आहे. फर्स्ट थिंग पाहिली होती आपण रूल्स ऑफ इंडायसेस. रूल्स ऑफ इंडायसेस किती रूल्स आहेत? 8 रूल्स आहेत. किती रूल्स आहेत? 8. पहिला रूल काय आहे बाळांनो? a raised to m into a raised to n is equals to मल्टिप्लिकेशन मध्ये पॉवर्सची काय होते? ऍडिशन होते. a raised to m plus n मल्टिप्लिकेशन मध्ये पॉवर्सची काय होते बाळांनो? ऍडिशन होते. ओके, त्याच्यानंतर सेकंड रूल आहे तुम्हाला डिव्हिजन साठी a raised to m डिवायडेड बाय a raised to n बरोबर a raised to m minus n. म्हणजे डिव्हिजन मध्ये पॉवर्सची काय होते? सबस्ट्रॅक्शन होते. त्यानंतर थर्ड रूल होता तुमच्यासाठी a इंटू b रेस्ट टू m. म्हणजे दोघांना जर एकच कॉमन पॉवर असेल मल्टिप्लिकेशन मध्ये तर ती पॉवर काय होते? इक्वली डिस्ट्रीब्यूट होते. म्हणजे काय होणार? a रेस्ट टू m इंटू b रेस्ट टू m. इतकं सोपं आहे. त्यानंतर नंतर फोर्थ रूल काय होता? आता हे तर झालं मल्टिप्लिकेशन मध्ये. मग डिव्हिजन मध्ये काय होणार? तर डिव्हिजन मध्ये पण a अपॉन b रेस्ट टू m असेल तर त्याची पॉवर काय होणार? इक्वली डिस्ट्रीब्यूटच होणार. ओके, त्यानंतर पाचवा रूल होता तुम्हाला. आता ही पॉवर पॉझिटिव्ह आहे म्हणून ठीक आहे, निगेटिव्ह असली तर काय करायचं? चला बघूयात. a अपॉन b रेस्ट टू मायनस m. आता मायनस असेल तर नंबर्सचा काय होतो? रेसिप्रोकल होतो. म्हणजे जो खाली आहे तो काय जाणार? वर जाणार. म्हणजे b अपॉन a रेस्ट टू m. इतकं सोपं आहे. ओके, त्यानंतर सहावा रूल काय सांगतो तुम्हाला? a रेस्ट टू m आणि त्याची पॉवर n. म्हणजे एकाच नंबरला 2 पॉवर्स असतील तर काय करणार? तर दोन्ही पॉवर्सचं मल्टिप्लिकेशन करणार. काय करणार? दोन्ही पॉवर्सचं काय करणार बाळांनो? मल्टिप्लिकेशन करणार. त्यानंतर 7वा रूल काय सांगतो? a रेस्ट टू 0 असेल. काय असेल? a रेस्ट टू 0 म्हणजे डोक्यावरती जर 0 असेल तर काय होणार? 1 होणार. त्याची व्हॅल्यू नेहमी किती होणार? 1 होणार बाळांनो. ओके, त्यानंतर 8वा आणि शेवटचा रूल काय सांगतो बाळांनो? a रेस्ट टू मायनस m. म्हणजे जर कुठल्याही नंबरची पॉवर जर निगेटिव्ह असेल तर काय होणार? त्याचा रेसिप्रोकल होणार. काय होणार बाळांनो? रेसिप्रोकल होणार. म्हणजे 1 अपॉन a रेस्ट टू m होणार. इतकं सोपं आहे. याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं? हे तर झाले इंडायसेसचे रूल्स. हे काय झाले? इंडायसेसचे रूल्स झाले. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं पॉवर रीडिंग. काय पाहिलं होतं? पॉवर्स कशा रीड करायच्या. म्हणजे जर इथे एखाद्या नंबरचा 5th रूट ऑफ तुम्हाला असं दिलं, 5th रूट ऑफ 13 असा नंबर दिलेला असेल तर याला रीड कसं करणार? रूट म्हणजे काय? कोणताही नंबर असेल a रेस्ट टू 1/2 असेल किंवा 3/2 असेल. म्हणजे काय असेल? म्हणजे याचा अर्थ काय होतो? चला लक्ष द्या. a ची पॉवर किती आहे? पॉवर किती आहे? पॉवर म्हणजे काय? वरचा नंबर 3. पॉवर म्हणजे काय? वरचा नंबर. a/b मध्ये किंवा 3/2 मध्ये हा नंबर जो असतो तो असतो पॉवर आणि हा काय असतो? रूट. खालचा नंबर जो असतो तो असतो रूट. ओके, म्हणजे हे किती झालं? √2. क्लिअर आहे? एकदम सोपं आहे की नाही? एकदम सोपं आहे. ओके, याच्यानंतर याला कसं रीड करणार? 5th रूट ऑफ 13 म्हणजे काय? आता रूट म्हणजे काय? खाली. 1/5 कुणाचा? 13चं.
13चं काय 1/5. हे अशा पद्धतीने आपण रीडिंग पाहिली होती. त्यानंतर याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं, काही तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत. 8th रूट ऑफ 100, 7th रूट ऑफ 30. म्हणजे काय, 30चा 1/7. इतकं सोपं आहे. 7th आहे ना रूट, 7th म्हणजे 1/7 कोणाचा, तर 30चा. त्यानंतर 8th रूट ऑफ 100 म्हणजे काय, 100चा कितवा रूट, 1/8. इतकं सोपं आहे. इतकं सोपे क्वेश्चन्स पाहिले होते. त्यानंतर काही तुम्हाला अजून नंबर्स दिलेत, त्याचं उलटं लिहायचंय. काही नंबर्स दिलेत. 512चा 1/9 म्हणजे काय लिहिणार, 9th रूट ऑफ कोणाचा, 512. 9th रूट ऑफ 512. हो की नाही. इतके सोपे क्वेश्चन्स होते तुम्हाला. यानंतर पॉवर्सला तुम्हाला 2 टाइप्सनी लिहायचं होतं. काय करायचं होतं, पॉवर्सला 2 टाइप्सनी लिहायचं होतं. कोणत्या 2 टाइप्स, चला पटापट सांगते. एक होता पॉवर ऑफ आणि दुसरा होता रूट ऑफ. म्हणजे काय, अगोदर पॉवर सुरुवातीला लिहायची आणि नंतर रूट सुरुवातीला लिहायचं. म्हणजे काय, एक एक्झाम्पल देते. 225 रेस टू 3/2. आता पॉवर ऑफ म्हणजे काय, सुरुवातीला वरचा नंबर लिहिणार. कोणता नंबर लिहिणार, वरचा नंबर. म्हणजे काय, थर्ड पॉवर ऑफ. मग तुम्ही म्हणाल मग खालचा रूट लिहायचा नाही का, अरे लिहायचा, पण तो कधी लिहायचा, नंतर लिहायचा. थर्ड पॉवर ऑफ सेकंड रूट ऑफ 225. आणि आता रूट ऑफच्या फॉर्म मध्ये सेम नंबर लिहायचा, तर कसा लिहिणार, अगोदर लिहिणार रूट. म्हणजे काय, सेकंड रूट ऑफ थर्ड पॉवर ऑफ कुणाची, 225. झटपट रिवाइज करतोय, पटापट रिव्हिजन करतोय. चला पुढचा नंबर घ्या. अजून एखादा एक्झाम्पल घेऊयात. 81 रेस टू 6/7. आता पॉवर म्हणजे कोण, सुरुवातीला येणार 6 येणार. कोण येणार बाळांनो, कौन आएगा पहले, 6 आएगा. म्हणजे 6th पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 81. आणि इथे काय येणार, रूट म्हणजे सुरुवातीला खालचा. 7th रूट ऑफ 6th पॉवर ऑफ 81. समजलं का, एकदम सोपं आहे की नाही. मी एक 2 एक्झाम्पल्स घेऊन झटपट पटापट पूर्ण चॅप्टर आपण फिनिश करणार आहेत. ओके, अगदी 10 मिनिटात. एक्झामला जायच्या अगोदर हीच रिव्हिजन पाहिजे असते की नाही, तीच आपण करतो. ओके, चला याच्यानंतर पॉवर ऑफ पाहिलं, रूट ऑफ पाहिलं. याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं बाळांनो, क्यूब रूट्स. पहिल्यांदा सांगा, क्यूब काय असतात, क्यूब अँड क्यूब रूट. क्यूब असतात म्हणजे काय असतात, एकाच नंबरनी स्वतःला मल्टिप्लिकेशन. म्हणजे लाईक 17चा क्यूब असेल तर 17 × 17 × 17. म्हणजे एकाच नंबरचं 3 टाइम्स स्वतःचं सेल्फ मल्टिप्लिकेशन. ओके, मग काय येणार, 17चा काय येणार, 4913. मल्टिप्लिकेशन येतं 4913. ओके, हे असे सोपे आपण नंबर्स पाहिले होते. लाईक आता याच्यामध्ये 1.2चं 1.2 म्हणजे काय, 1.2चा क्यूब म्हणजे 1.2 × 1.2 × 1.2. म्हणजे 1.2ला स्वतःशी 3 वेळा मल्टिप्लाय केलं, मग किती येणार, 1.2चा येतो 1.728. लक्ष द्या, आता इथे हा 1728 हा येतो 12चा वर्ग, हा माहिती आहे आपल्याला, 1728 12चा वर्ग आहे. पण इथे लक्ष द्या, 1 2 3 किती डेसिमल पॉइंट येणार, 3 डेसिमल पॉइंट येणार. किती डेसिमल पॉइंट येणार, काउंट करा इकडनं, 1 2 3 3 नंबर नंतर तुम्ही डेसिमल पॉइंट देणार. इथे सगळ्यात मोठी चुकी होते की डेसिमल पॉइंट कुठे द्यायचं. 1728 तर लिहितात, पण मग काय करता तुम्ही 172.8 लिहितात. हे उत्तर चुकीचं आहे. डेसिमल पॉइंट देत असताना 1 2 3 इथे किती आहेत, काउंट करा, 1 2 आणि हा 3
3 डेसिमल पॉइंट्स आहेत. डेसिमल नंतर किती नंबर्स येणार? 3 येणार. मग इथे तुम्ही 3 डेसिमल नंतर तिथे नंबर पॉइंट देणार. ओके, इतकं सोपं आहे. याच्यानंतर तुम्हाला दिलं जातं क्यूब्स. क्यूब्सवरचे काही क्वेश्चन्स विचारले गेलेत. फाइंड द क्यूब रूट. क्यूब रूट कसं फाइंड आउट करतो? फॅक्टरायझेशननी कसं काढणार? चला, तुम्हाला फर्स्ट नंबर दिलेला आहे 8,000. 8,000 दिलेलं आहे. 8,000 सगळ्यात प्राईम फॅक्टर्स पाडायचे. 2नी डिवाइड केलं किती आलंय? 4,000 आले. त्याच्यानंतर 2नी केलं किती येणार? 2,000 येणार. परत 2नी केलं 1,000 आले. परत 2नी केलं 500 आले. परत 2नी केलं 250 आले. परत 2नी केलं किती येणार? 125 येणार. परत आता 2नी करता येईल का? नाही येणार. मग कितीनी करणार? 5नी करणार. ओके, 5नी करणार. 5 दुने 10, 5 5 25. 5नी केलं, 5 आलं, 5 आलं, शेवटी 1 आलं. ओके, हे असे जे आहेत हे फॅक्टरायझेशन मेथड आहे. इथे तुम्ही मोठे नंबर्स घ्यायचे नाही. इथे डायरेक्ट 1000 करता येत होतं ना, का नाही केलं आपण इथे? कारण की प्राईम फॅक्टर्स पाहिजे असतात. आता काय करणार? इतकं तर केलं, इतकं तर हे तर आपण खूप आधी शिकलेलो आहेत. याच्यानंतर तुम्ही ग्रुपिंग ऑफ 3 करणार. का बरं? क्यूब काढतोय. काय काढतोय? क्यूब म्हणजे किती? 3. मग ग्रुपिंग ऑफ 3. 3च्या बदल्यात 1 नंबर घेणार. ह्या 2 साठी हा 2, ह्या 2 साठी हा 2 आणि त्या 5च्या बदल्यात एक 5. म्हणजे तुम्ही काय लिहिणार? 2 × 2 × 5. ओके, हे झाले 4 × 5 बरोबर 20. म्हणजे हा कुणाचा क्यूब आहे बाळांनो? 20चा क्यूब आहे. क्लिअर आहे? असे छोटे छोटे एक्झाम्पल्स आहेत. अजून एक एक्झाम्पल घेऊयात. चला, नंबर घ्या 729. 729 आपल्याला माहिती आहे हा 9चा आहे, पण तरी 3नी सुरुवात करूयात. 3 2 जर, कारण की एंडिंगला 9 आहे, 2नी करून चालणार नाही. 3नी केलं. 3 दुने 6, 3 चौक 12, 3 त्रिक 9. 3 घेतला. 3 8 24, 3 1 3. 3नी घेतलं 27. 3 9 3 3 1. सोपं आहे. 3 3चं ग्रुपिंग केलं आपण. 3 × 3 बरोबर 9. 9चा क्यूब. इतका सोपा आहे. ओके, याच्यासाठी मी तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक पण दिली होती. आठवत असेल, नसेल पाहिलेली तर ई सारथीच्या यूट्यूबच्या आपल्या ॲपवर जायचं आहे. ॲपवरती याचा पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओज आहेत. 4 ते 5 लेक्चर्स आपण याच्यावरती घेतलेले होते. तेवढे सगळे बघायचे आहेत जर टाईम असेल तर. नसेल तर हे क्विक रिव्हिजन करायची आणि झटपट पेपर द्यायचा आहे. ओके, आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी ई सारथीच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे.